मृत्यूनंतरही एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश पेरता येतो हे पुन्हा एकदा अमरावतीकरांनी दाखवून दिलं आहे। विश्व नेत्रदान दिनानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या भव्य जनजागृती पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी झालेत। मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम या भावनिक संदेशातून 37 नेत्र आणि अवयव दात्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दात्यांच्या कुटुंबियांचा गौरव करत समाजाला नेत्रदानाचा संदेश देण्यात आला। विश्व नेत्रदान दिनाचे औचित्य साधून हरिना नेत्रदान समितीतर्फे अमरावती शहरात भव्य नेत्रदान जनजागृती पदयात्रेची आयोजन करण्यात आलेत। मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम या संकल्पनेवर आधारित या पदयात्रेत 2025 ते 2026 या कालावधीत नेत्र आणि अवयव दान करणाऱ्या 37 दात्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सायंकाळी राजकमल चौकातून हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। श्याम चौक, बापट चौक, सरस चौक आणि जयस्तंभ चौक मार्गे निघालेल्या या पदयात्रेत शेकडो महिला, पुरुष आणि युवकांनी सहभाग घेतला। हातात जनजागृतीचे फलक, नेत्रदानाचे संदेश आणि समाज प्रबोधनाची भावना घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमात सिने कलाकार भरत गणेशपुरे, महापौर श्रीचंद तेजवाणी, आमदार रवी राणा, अॅडव्होकेट यशोमती ठाकूर, जगदीश गुप्ता यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पदयात्रेचा समारोप राजकमल चौकात करण्यात आला। यावेळी नेत्र आणि अवयव दात्यांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता गौरव करून त्यांच्या सामाजिक योगदानाला सलाम करण्यात आला। यावेळी हरिना फाउंडेशनच्या वतीने लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। तसेच भविष्यात त्वचादान सुविधा सुरू करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला। मान्यवरांनी नेत्रदान हे केवळ दान नसून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे महान कार्य असल्याचे सांगत नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केलेत। नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे प्रत्येकाने करायला पाहिजे। बरेचदा काय होतं की आपण भावनिक गुंतीमध्ये गुंतून जातो आणि की कसं काय करायचं पण कसं आहे ह्याच्याबद्दल आणखीन एक विचार करायला पाहिजे की आपल्या ह्या कृतीमुळे आपण एखाद्याच्या घरात एक आनंद देऊ शकतो कायमस्वरूपी। सो एवी तेवी आपण ते जाळूनच टाकतो। सो मृत्यूपर्यंत नेत्रदान करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी, संख्येने याच्याबद्दल प्रचार प्रसार करावा अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना। आणि आपले सगळे भाऊ बहीण जे आता बघू शकत नाही ते सगळे बघतील आणि त्यासाठी सगळ्यांना तुम्ही प्रेरणा द्यावी। धन्यवाद। नमस्कार, मी मनोज राठी, अध्यक्ष हरिना फाउंडेशन। 16 वर्षापासून हरिना फाउंडेशन ही नेत्रदान, अवयवदान, देहदानाच्या क्षेत्रात कार्य करते आणि आज 10 जून विश्व नेत्रदान दिनाच्या अनुषंगाने मी आपणास कळकळीचे आवाहन करतो की आम्ही रात्रंदिवस नेत्रदानासाठी, अवयवदानासाठी झटत आहोत। आपल्याशिवाय हे कार्य संभव नाही। मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम ही आज शपथ घ्या आणि आपल्या शरीराचा जो अवयव या भारत मालेच्या रुग्णासाठी कामी येईल, उपयोगी येईल, त्या सर्वांसाठी आपण त्याग करावा। गेल्यानंतर देह हा गेल्यानंतर नष्ट नाही होत, देहाचे सगळे अवयव कामी येऊ शकतात। म्हणून विश्व दिनानिमित्त, नेत्रदान दिनानिमित्त मी आपणास विनंती करतो की हरिनाच्या या मोहिमेत आपण सहभागी व्हावं आणि नेत्रदान, अवयवदानाचा संकल्प घ्यावा। त्याचसोबत QR कोड आम्ही आज लॉन्च केलेला आहे, त्या निमित्ताने आपण नेत्रदानाचा संकल्प करू शकता। काही आपल्याला आवश्यकता गरज भासेल, शाखा स्थापन करायची असेल, कार्यकर्ता बनायचं असेल, आमच्याशी संपर्क करा। परंतु नेत्रदान, अवयवदान, देहदानाला विसरू नका। धन्यवाद। मैं चंद्रकांत पोपट, कार्य अध्यक्ष हरिना फाउंडेशन। आज विश्व नेत्रदान दिवस के अवसर पर हरिना फाउंडेशन द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी एक रैली का आयोजन हमने किया है, जिसमें सांकेतिक आईबॉल मतलब आंखें लेकर सदस्य अमरावती शहर के नागरिक लेके निकले हैं ताकि नेत्रदान की जन जागृति हो और ज्यादा से ज्यादा नेत्रदान की संख्या में बढ़ावा आवे। कुछ समय से नेत्रदान में शिथिलता ही है, बाधाएं दूर करके हम नेत्रदान को ये जन जागृति पदयात्रा के द्वारा नेत्रदान को ज्यादा से ज्यादा हम बढ़ावा दे रहे हैं। फाउंडेशन हमेशा नेत्रदान, अवयवदान, देहदान ये हमें तारीफ करते आ रही है और इसी तरीके का पूरा अमरावती सहयोग देता रहेंगे।
रहेगा और हम नेत्रदान को आगे बढ़ाते रहेंगे। दरवर्षीप्रमाणे हिरा नेत्रदान संस्थेतर्फे 10 जून नेत्रदान दिवस साजरा होत असते। या वर्षी सुद्धा जनजागृतीची मोहीम आज सुरू झालेली आहे। अतिशय सुंदर उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अमरावतीत होत आहे। त्याबद्दल त्या सगळ्यांचा मनपूर्वक अभिनंदन। आणि नेत्रदान हा महत्वाचा दान आहे। अमरावती रक्तदान मध्ये समोर गेला होता, आता नेत्रदान मध्ये आणि सर्व अंगदानामध्ये सर्व नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून तत्पर राहण्याची आवश्यकता आहे। या माध्यमातून अनेक लोकांना नवीन जीवन प्राप्त होऊ शकते आणि म्हणून हे अंगदान आणि नेत्रदान सर्व नागरिकांनी करणं अत्यावश्यक आहे। ते सर्वांनी करावं अशी विनंती अमरावतीकरांना मी करीत आहे। नेत्रदान संकल्प दिवस आहे, जागतिक नेत्रदान, आणि अमरावतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हरिना फाउंडेशनच्या वतीनं नेत्रदान आणि अवयवदान याची चळवळ अतिशय मोठ्या प्रमाणात चालवली जाते। अमरावती शहर आणि जिल्हा हा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिला आहे। या ठिकाणी रक्तदान त्याची संख्याही खूप मोठी आहे। 10,000 बाटल्या रक्त एका दिवशी काढू शकेल अशी क्षमता या ठिकाणी आहे। आणि आता हरिना फाउंडेशन गेल्या 25 वर्षापासून काम करते आहे। गेल्या 25 वर्षामध्ये अनेकांना दृष्टी मिळाली। जे लोक आहेत त्यांनी नेत्रदानाचा संकल्प आणि अवयवदानाचा संकल्प केला पाहिजे। आज 10 जून विश्व नेत्रदान दिवस के उपलक्ष्य में अमरावती हरिना फाउंडेशन की ओर से जन जागृति अभियान के तहत एक विशाल रैली यहाँ से पैदल पदयात्रा रैली राजकमल चौक से शुरू होने वाली है। तो मेरा सभी से अनुरोध है कि इस रैली में ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थिति दर्ज कराएं। धन्यवाद। हरिना नेत्रदान समिति के तरफ से हेलो, हरिना नेत्रदान समिति की तरफ से आयोजित इस रैली के लिए हम हमारी तरफ से शुभकामना देते हैं और सभी लोगों से निवेदन करते हैं, आदमी मरने के बाद में सब उसके अवयव तो मिट्टी में मिल जाते हैं, उससे अच्छा ये नेत्रदान करे तो बहुत दो लोगों का उसमें उनको जीवन मिलेगा। नेत्रदान के लिए कई फायदे होते हैं। आज जागतिक नेत्रदान दिन इस अवसर पर हरिना नेत्रदान संस्था की तरफ से भव्य रैली का आयोजन किया गया है। इसमें दिगंबर जैन महासमिति एवं अभिनंदन पेंडारी मित्र मंडल के सभी पदाधिकारी, सभी एसोसिएशन के पदाधिकारी, सभी मंडल वाले इस नेत्रदान के इसमें सहभागी है। नेत्रदान करो और जग दिखाओ, नेत्रदान करा आणि जग पहा असा संदेश देत ही रॅली राजकमल चौकातून निघत आहे। आणि या रॅलीमध्ये हरिना नेत्रदान समिती व हरिना फाउंडेशन तसेच दिगंबर जैन महासमिती व अभिनंदन पेटारी मित्रमंडळ व सर्व पदाधिकारी व सर्व मंडळ हे या सहभागी झालेले आहेत। नेत्रदान करा, जग पहा। 10 जून को विश्व नेत्रदान दिवस के उपलक्ष्य में हरिना फाउंडेशन की तरफ से भव्य दिव्य जन जागृति की रैली का आयोजन किया जाता है। सभी नागरिकों से विनती की जाती है कि जन जागृति रैली में सम्मिलित होकर नेत्रदान का संकल्प ले। ऐसी नम्र विनती मैं सुरेश रतावा आप सबसे करता हूँ। 10 जून नेत्रदान दिवस हा पूर्व विश्व त्याचा एक त्योहार म्हणून, एक उत्साह म्हणून प्रत्येकाने या नेत्रदानाला आपलं सहकार्य द्यावं। आणि अमरावती शहरामध्ये हरिना फाउंडेशन, आयोजन मंडळी, निलेची चिठोरे, पुरणशेठ हबलाणी व आम्ही सर्व व अमरावतीकर हा एक हरिना फाउंडेशनचा कर्तव्य नसून हे अमरावती शहरातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की हरिना फाउंडेशनला दरवर्षीप्रमाणे
हा दिवस जो आपण एक 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून साजरा करतो, हा मोठ्या प्रमाणात व्हावा आणि याची अवेअरनेस प्रत्येक घरामध्ये व्हावं आणि नेत्रदान केल्याने दुसऱ्याचं जीवन सुखरूप कसं होईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी व ज्या आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या व्यक्तींनी नेत्रदान करण्यासाठी आपण त्याला प्रोत्साहित कसं करावं याचं मार्गदर्शन आपल्या समाजामध्ये चांगल्या प्रतीने वाढलं पाहिजे आणि नेत्रदान केलं पाहिजे. यासाठी हरिणा फाउंडेशन आणि सर्व अमरावतीकरांना आजच्या खूप खूप रॅलीच्या शुभेच्छा. जागतिक नेत्रदान दिवस आहे. हरिणा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नेत्रदान जागतिक नेत्रदानाच्या दिनाच्या निमित्तानं यात रॅलीचं आयोजन केलं आहे. त्यानंतर ज्या ज्या लोकांनी नेत्रदानामध्ये सहभाग घेऊन नेत्रदान केले आहे अशा लोकांचा सत्कार सुद्धा आयोजित केला आहे. मी हरिणा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि हरिणा फाउंडेशनमध्ये जे सामील झालेले अमरावतीकर जनता आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून स्वागत करतो आणि सांगू इच्छितो की प्रत्येकाने नेत्रदानामध्ये सहभागी व्हावं. नेत्रदान करणे हा खऱ्या अर्थानं तुमच्याकडे महत्त्वाचा दिवस असल्यामुळे नेत्रदानासाठी प्रत्येकाने आपल्या नावाची नोंद करावी एवढंच आजच्या प्रसंगी आवाहन करतो. धन्यवाद. मृत्यूनंतर एखाद्याच्या डोळ्यातून दुसऱ्याला जग पाहण्याची संधी मिळू शकते. नेत्रदान आणि अवयदानाच्या या चळवळीला अमरावतीकरांनी दिलेला प्रतिसाद समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम हा संदेश आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.